नमस्कार मित्रांनो, ज्ञानमित्रच्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. याआधी आपण पी-डी-सी-सी बँक व्हिडिओ लेक्चर सीरीजमध्ये सहकार हा विषय फार विस्तृतपणे डिटेलमध्ये अभ्यासलेला आहे. सहकारवरती एकूण आपण 5 व्हिडिओ लेक्चर्स घेतली होती. भाग 1, भाग 2, भाग 3, भाग 4 आणि भाग 5. तर त्या व्हिडिओ लेक्चरच्या अनुषंगानं आज आपण सहकार या विषयावरचे काही महत्त्वाचे प्रश्न सराव प्रश्न बघणार आहोत. जर तुम्ही याआधीचे आपले 5ही व्हिडिओ लेक्चर्स बघितले नसतील तर एक विनंती आहे की कृपया ते लेक्चर्स तुम्ही आधी बघून घ्या. कारण हे प्रश्न समजण्यासाठी, त्या प्रश्नाचं बॅकग्राऊंड समजण्यासाठी सहकार म्हणजे काय, त्याची तत्त्वे, सहकारी संस्थांचे प्रकार, सहकारी बँकांची त्रिस्तरीय रचना, अल्पमुदतीचे कर्ज देणाऱ्या संस्था, दीर्घमुदतीचे कर्ज देणाऱ्या संस्था, सहकारामध्ये शिखर बँक म्हणून काम करणाऱ्या संस्था, हे सगळं आपण सविस्तरपणे या 5 व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून अभ्यासलेलं आहे. ते जर तुम्हाला व्यवस्थितपणे समजलं असेल तर हे प्रश्न तुम्हाला अवघड वाटणार नाहीत किंवा ह्या प्रश्नांच्या माध्यमातून त्या 5ही व्हिडिओ लेक्चरची तुमची एक चांगली रिव्हिजन होईल. त्यामुळे कृपया तुम्ही जर ते लेक्चर्स अजून बघितले नसतील तर ते आधी बघून घ्या आणि मगच हे प्रश्न जे आहेत ते तुम्ही पहा, ही एक विनंती. आजच्या भागामध्ये आपण एकूण 15 प्रश्न अभ्यासणार आहोत आणि मग पुढील सबसिक्वेंट पार्ट्समध्ये आपण आणखी प्रश्न जे महत्त्वाचे आहेत सहकार या विषयावरती ते अभ्यासूया. फंडामेंटली आज जे आपण आहे ते सहकाराची तत्त्वे, सहकार म्हणजे नेमकं काय, आणि त्यानंतर सहकाराचा जो इतिहास आहे किंवा ऐतिहासिक पार्श्वभूमी, सहकाराची भारतातली ऐतिहासिक पार्श्वभूमी, त्याचबरोबर जागतिक पार्श्वभूमी सहकाराची, आणि नंतर मग प्राथमिक सहकारी बँका ज्या आहेत अल्पमुदतीचे कर्ज देणाऱ्या त्यांच्यावरचे काही प्रश्न, असा आजचा आपला कंटेंट असणार आहे या संभाषणाचं किंवा डिस्कशनचं. तर वेळ न घालता आपण प्रश्नांना सुरुवात करूया. सगळ्यात आपला पहिला प्रश्न आहे तो सहकाराची वैशिष्ट्ये याच्याशी संबंधित आहे. सहकाराची वैशिष्ट्ये आपण भाग 1मध्ये ऑलरेडी कव्हर केलेलं आहे. त्याच्यामध्ये सहकाराची फंडामेंटल वैशिष्ट्ये किंवा मूलभूत वैशिष्ट्ये आणि सहकाराची सर्वसाधारण किंवा जनरल किंवा कॉमन वैशिष्ट्ये अशी आपण स्वतंत्रपणे अभ्यासलेली होती आणि त्याच वैशिष्ट्यांवरचा हा प्रश्न आहे पहिला. काय प्रश्न आहे बघूया. खालीलपैकी कोणती सहकाराची वैशिष्ट्ये आहेत? बरोबर, सहकाराची कुठली वैशिष्ट्ये आहेत खालीलपैकी? पहिला ऑप्शन आहे सहकार हे व्यक्तींचे संघटन असते. त्यानंतर दुसरं आहे सहकारी संस्थेचे सभासदत्व काही विशिष्ट घटकांपुरते मर्यादित असते. आता इथे पहा, ऑप्शन 1 सहकारी व्यक्तींचे संघटन असते. बरोबर आहे, आपण बघितलेलं आहे की सहकारी संस्था या व्यक्तींचं संघटन असतात. 10 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येऊन सहकारी संस्थांची स्थापना करतात. त्यामुळे ऑप्शन 1 जो आहे तो या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर आपलं ऑप्शन 2 सहकारी संस्थेचे सभासदत्व काही विशिष्ट घटकांपुरते मर्यादित असते, नाही, ऑप्शन चुकीचं आहे. आपण बघितलेलं आहे की सहकारी संस्थेचं जे सभासदत्व असतं ते सगळ्यांना खुलं असतं. कुठलीही व्यक्ती काही जे बेसिक निकष पूर्ण करून आणि सहकारी संस्थेमध्ये जी काही सपोज फी ठरलेली असेल तर ती फी भरून सहकारी संस्थेचा सभासद होऊ शकतो. ते सभासदत्व जे आहे ते विशिष्ट घटकांपुरतं मर्यादित नसतं. त्यामुळे ऑप्शन 2 चुकीचा आहे. त्यानंतर ऑप्शन 3 सहकारी संस्थेचे सभासदत्व ऐच्छिक स्वरूपाचे असते. बरोबर, सहकारी संस्थेचं जे सभासदत्व असतं ते ऐच्छिक स्वरूपाचं असतं. कुणावरती बंधन नसतं की तो आता या सहकारी संस्थेचा सभासद होच म्हणून कुणावरती बंधन घातलं जात नाही. ते एक ऐच्छिक सभासदत्व असतं. तेव्हा ऑप्शन 3 बरोबर आहे. त्यानंतर ऑप्शन 4 आहे सहकारात सेवा तत्त्वाला प्राधान्य देण्यात आलेले असते. बरोबर, सहकारामध्ये जे आहे ते सेवा तत्त्वाला प्राधान्य दिलेलं असतं. म्हणजे सेवाभाव जो आहे तो प्रत्येक सहकारी संस्थेच्या उद्दिष्टामध्ये असायला पाहिजे. तेव्हा ऑप्शन 4 जो आहे तो देखील बरोबर आहे. मग इथे ऑप्शन 1, 3 आणि 4 आपल्याला दिसत आहेत क मध्ये. बरोबर, खालीलपैकी कुठली सहकार्याची वैशिष्ट्ये आहेत तर ती ऑप्शन 1, 3 आणि 4, म्हणजे ऑप्शन इथे क जो आहे तो आपलं बरोबर उत्तर आहे. 1, 3 व 4. बरोबर. त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. सहकारी संस्थेच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने चुकीची नाहीत असं विचारलं. आता बऱ्याच वेळा आपण कन्फ्युजन होतो की कुठली चुकीची आहेत किंवा बरोबर आहेत. आता चुकीची नाहीत म्हणजे काय की बरोबर कुठली आहेत? बरोबर, चुकीची नाहीत म्हणजे बरोबर आहेत.
तर हे लक्षात घेत जा प्रश्न वाचताना, नाही तर मग गडबड होते आणि मग आपली उत्तरं चुकतात. तर सहकारी संस्थेच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने चुकीची नाहीत. या ठिकाणी खाली तुम्हाला सहकारी संस्थांसंबंधित काही उद्दिष्ट दिलेली आहेत. तर त्यातली कुठली चुकीची नाहीत किंवा कुठली बरोबर आहेत ती तुम्हाला ओळखायची आहेत. ऑप्शन पहिला आहे, सहकारी संस्थेत सर्वांना खुला सहभाग असतो. बरोबर, जस्ट आपण डिस्कस केलं की सहकारी संस्थेत सर्वांना खुलं सदस्यत्व प्राप्त होतं. कुठल्याही मर्यादित घटकाला फक्त सदस्यत्व मिळतं असं नाही आहे. त्यामुळे पहिलं विधान आपलं काय आहे, बरोबर आहे. त्यानंतर सहकारी संस्थेचा कारभार लोकशाही तत्वांनुसार चालवला जातो. बरोबर, लोकशाही हे कुठल्याही सहकारी संस्थेचं मूलभूत तत्व किंवा उद्दिष्ट आहे. त्यानंतर तिसरा जो आपलं विधान आहे, तिसरं जे स्टेटमेंट आहे, सहकारी संस्था आर्थिक व्यवहार करीत असल्याने ती नीतिमूल्यांना विशेष महत्त्व देत नाही. आता जे विधान किंवा स्टेटमेंट हे चुकीचं आहे. सहकारी संस्थेकडनं अपेक्षित असतं की तिने नीतिमूल्यांना महत्त्व दिलं पाहिजे आणि ते नीतिमूल्यांचं पालन सहकारी संस्थांनी करणं अपेक्षित असतं. त्यामुळे स्टेटमेंट 3 किंवा विधान 3 चुकीचं आहे. आणि नंतर चौथं विधान, सहकारी संस्थेत सेवा तत्वाला प्राधान्य देण्यात आलेले असते. बरोबर, हे ऑलरेडी आपण डिस्कस केलं मागच्या क्वेश्चनमध्ये पण, की सेवाभाव जो आहे तो सहकारी संस्थेमध्ये फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे आपल्याला विचारलं की विधाने कोणती चुकीची नाहीत, म्हणजे कुठली बरोबर आहेत. तर 1, 2 आणि 4 बरोबर आहेत. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, 1 फक्त 1, 2 व 4 ही जी विधाने आहेत ही बरोबर आहेत आणि विधान 3 जे आहे ते चुकीचं आहे. म्हणून आपलं ऑप्शन बरोबर, फक्त 1, 2 व 4. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. सहकार्याची रॉस्डेल तत्त्वे. आपण सहकार्याची रॉस्डेल तत्त्वे आणि रॉस्डेल पायोनियर्स ही जी इंग्लंडमधली पहिली सहकारी संस्था होती तिचा अभ्यास केलेला आहे आपल्या सहकार भाग 2 किंवा 1 बरोबर. तर त्या सहकार्याची रॉस्डेल तत्वांमध्ये पुढीलपैकी कोणत्या तत्वांचा अंतर्भाव किंवा समावेश होतो असं विचारलेलं आहे. खालीलपैकी कुठली सहकार्याची रॉस्डेल तत्व आहेत असं विचारलेलं आहे. तर पहिलं एक खुलं सभासदत्व, बरोबर ऑप्शन आहे हा. किंवा त्यानंतर 2 व्यवहाराच्या प्रमाणात लाभांशाचे वाटप, हे देखील रॉस्डेल तत्वामध्ये बसतं आहे. त्यानंतर राजकीय व धार्मिक तटस्थता, हे देखील काय सहकार्याचे जे रॉस्डेल तत्व आहेत त्याच्यामध्ये बसतं. आणि त्यानंतर लोकशाही कारभार, बरोबर, हे देखील सहकार्याचे रॉस्डेल तत्वामध्ये बसतं. किंवा या चारही जे स्टेटमेंट दिलेले आहेत, चारही जे विधानं दिलेले आहेत, यांचे रॉस्डेलचे जे सहकार्याचे तत्व आहेत त्याच्यामध्ये समावेश होतो किंवा अंतर्भाव होतो. यामुळे या ठिकाणी ऑप्शन डी जो आहे किंवा पर्याय ड 1, 2, 3, 4 म्हणजे सर्व, हे जे आहे ते आपलं बरोबर उत्तर आहे. हे चारही जे आहेत ते रॉस्डेलच्या सहकारी तत्वामध्ये यांचा समावेश होतो. आता रॉस्डेलचे तत्व म्हणजे काय हे आपण बघितलेलं आहे की रॉस्डेल पायोनियर्स ही संस्था इंग्लंडमध्ये स्थापन झाली होती आणि त्या संस्थेची जी काही तत्त्व होती किंवा उद्दिष्ट होती त्यांनाच रॉस्डेल सहकार्याचे तत्व असं म्हटलं जातं. बरोबर. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया की खालीलपैकी कोणती सहकाराची मूलभूत तत्वे आहेत. आता हा प्रश्न सोपा वाटतो बट ट्रिकी आहे. काय ट्रिकी या प्रश्नामध्ये लक्ष देऊन पहा. खालीलपैकी कोणती सहकाराची मूलभूत तत्वे आहेत. जे काय विचारलं, मूलभूत तत्वे विचारलं. आपण अभ्यासलेलं आहे की सहकाराची 2 प्रकारची तत्वे आहेत, एक मूलभूत आणि दुसरं सर्वसाधारण किंवा सामान्य तत्वे. बरोबर, मूलभूत आणि सामान्य तत्वे. तर आता इथं आपल्याला मूलभूत तत्वाविषयी विचारलेलं आहे की खालीलपैकी कुठली सहकार्याची मूलभूत तत्व आहेत. त्यातलं पहिलं आहे ऐच्छिक व खुले सभासदत्व, हे जे ते मूलभूत तत्व आहे सहकार्याचं. त्यानंतर काटकसरीचे तत्व, बरोबर. आता हे जे काय आहे, काटकसरीचे तत्व हे सहकारी संस्थाचं सर्वसामान्य तत्व आहे किंवा ज्याला आपण कॉमन फीचर असं म्हणू, बट ते मूलभूत तत्व नाही. म्हणजे सहकारी संस्थांनी काटकसर करावी हे अपेक्षित आहे, पण त्यांनी केलीच पाहिजे असं नाही. म्हणजे एखादी संस्था जर काटकसर करत नसेल तर तिला तुम्ही सहकारी संस्था म्हणणार नाहीत का? नाही, तिला तुम्ही सहकारी संस्था म्हणणार. बरोबर. त्यामुळे हे जे सर्वसामान्य तत्व हे मूलभूत तत्व नाही. त्यानंतर तिसरं जे लोकशाही व्यवस्थापन, हे देखील सहकारी संस्थांचं मूलभूत तत्व आहे. त्यानंतर भांडवलावर मर्यादित व्याज, हे देखील काय सहकाराचं मूलभूत तत्व आहे. बट हे जे काटकसरीचं तत्व हे या ठिकाणी सामान्य तत्व आहे, ते मूलभूत तत्व नाही. म्हणून आपलं काय उत्तर असणार आहे फक्त 1,
3 व 4. कारण काय हे जे आहे ते सामान्य तत्व आहे. सहकार्याचं सर्वसामान्य किंवा सर्वसाधारण तत्व आहे, ते मूलभूत तत्व नाही. आता बऱ्याच जणांनी या ठिकाणी काही 4ही तत्व वाटतात बरोबर. त्यामुळे या ठिकाणी हे उत्तर बऱ्याच जणांनी दिलेलं असतं. बट प्रश्न व्यवस्थित वाचणं अपेक्षित आहे. तर तुम्हाला मूलभूत तत्त्वे विचारलीत बरोबर. सर्वसाधारण किंवा सामान्य तत्व विचारलेले नाहीत. त्यामुळे या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे फक्त 1, 3 व 4 बरोबर. त्यानंतर पुढचा प्रश्न आपला हा देखील सर्वसाधारण तत्वांवरती आधारित आहे. सहकाराच्या सर्वसाधारण तत्वांमध्ये बरोबर. सर्वसाधारण तत्वांमध्ये पुढीलपैकी कोणत्या तत्वांचा समावेश होतो. आता या ठिकाणी दिलं आहे परस्पर सहकार्य व स्वयंपूर्णता, त्यानंतर काटकसरीचं तत्व, त्यानंतर सेवेचं तत्व आणि 4 राजकीय व धार्मिक अलिप्तता. आता या ठिकाणी हे जे 4 जे आहेत हे काय आहेत, सहकाराचे सर्वसाधारण तत्व आहेत. त्यामुळे या ठिकाणी तुम्ही ऑप्शन 1, 2, 3 व 4 ही 4ही सिलेक्ट करून हे आपलं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया. आता हा जो आहे एक सहकाराची भारतातली जी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे त्या संबंधितला हा प्रश्न आहे की स्वातंत्र्यपूर्व काळात भारतातील सहकारी चळवळीची वाटचाल 4 अवस्थांमधून झाली असे समजले जाते. म्हणजेच काय की थोडक्यात स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारतात जी सहकारी चळवळ होती तिचे 4 टप्पे मानले जातात बरोबर. तर सहकारी चळवळीच्या इतिहासातील सन 1930 ते 1939 हा कालखंड म्हणून ओळखला जातो. इथे डॅश डॅश म्हणून ओळखला जातो. अशा प्रकारचा प्रश्न येतो. 1930 ते 1939चा जो कालखंड आहे त्यातली जी सहकारी चळवळ होती तिला कुठली अवस्था म्हणून ओळखलं जातं असा प्रश्न आहे. ऑप्शन आहे विकासाची प्राथमिक अवस्था, म्हणजे काय सगळ्यात पहिली अवस्था बरोबर. तर हे ऑप्शन चुकीचं आहे. आता इथे एलिमिनेट करायचं का, कारण 1904मध्येच भारतातला जो पहिला सहकारी कायदा आहे तो आलेला होता. म्हणजे ती जी आहे ती प्राथमिक अवस्था असणार आहे बरोबर. त्यामुळे ऑप्शन 1 या ठिकाणी चुकीचे. त्यानंतर जलद विकासाची अवस्था बरोबर. आता हा ऑप्शन देखील या ठिकाणी चुकीचा आहे, कारण त्यावेळेस खूप जलद सहकारी संस्थांचा विकास होत नव्हता या काळामध्ये 1930 ते 1939. आणि त्यानंतर एकत्रीकरणाची व पुनर्रचनेची अवस्था बरोबर. तर ऑप्शन क जो आहे तो या ठिकाणी बरोबर आहे. एकत्रीकरणाची व पुनर्रचनेची अवस्था 1930 ते 1939 या कालखंडामध्ये ज्या सहकारी संस्था होत्या बरोबर त्यांच्यामध्ये काय म्हणू शकू आपण की एक कॉमन प्लॅटफॉर्म त्यांच्यामध्ये तयार होणं अपेक्षित होतं आणि त्यांचं जे रिस्ट्रक्चरिंग जे होतं नव्या गरजांनुसार ते होणं आवश्यक होतं आणि ते 1930 ते 1939 या काळामध्ये झालं. म्हणून याला एकत्रीकरणाची व पुनर्रचनेची अवस्था असं म्हटलं जातं. आणि त्यात मग शेवटचा जो टप्पा होता या अवस्थांमधला तो होता पुनर्विकासाची अवस्था. बट आपल्याला तर 1930 ते 1940 या दरम्यानचं कालखंड विचारलेलं आहे. त्याचं उत्तर आहे क, एकत्रीकरणाची व पुनर्रचनेची अवस्था. याच्यावरती विशेष प्रश्न विचारले जातील PDCC एक्झाम 2021मध्ये असं वाटत नाही, बट तरी एक सामान्य माहिती असावी म्हणून हा प्रश्न नोट करा. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया. रॉशडेल पायोनियर्स बरोबर. ही संस्था काय आपण अभ्यासलेलं आहे सहकार भाग 1 किंवा 2मध्ये बहुधा. आता मला क्लिअरली आठवत नाही, बट सहकार भाग 1 किंवा 2मध्ये आपण हे कव्हर केलेलं आहे ऑलरेडी. तर रॉशडेल पायोनियर्स ही सुरुवातीच्या काळातील सहकारी संस्थांपैकी एक महत्त्वाची संस्था होय. यातील रॉशडेल काय सॉरी. तर रॉशडेल पायोनियर्स या नावामध्ये रॉशडेल काय असा प्रश्न आहे. आपण अभ्यासलेलं आहे की रॉशडेल जे आहे ते ग्रामीण इंग्लंडमधलं एक गाव होतं जिथं इंग्लंडमधली सगळ्यात पहिली रॉशडेल पायोनियर्स ही सहकारी संस्था स्थापन झाली. तर या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे इंग्लंडमधील एका गावाचे नाव रॉशडेल जे ते इंग्लंडमधलं एका खेड्याचं नाव आहे जिथे इंग्लंडमधली सगळ्यात पहिली रॉशडेल पायोनियर्स ही संस्था स्थापन झाली होती. आणि मग बघितलं की या संस्थेची जी तत्त्व होती यांनाच सहकाराची रॉशडेल तत्त्वे जी आपण पहिल्या 1-2 प्रश्नांमध्ये डिस्कस केली बरोबर, ती रॉशडेलची जी सहकाराची तत्त्वे होती ती रॉशडेल पायोनियर्स या संस्थेतून आलेली आहेत. तर रॉशडेल काय इंग्लंडमधल्या एका गावाचं नाव आहे, एका खेड्याचं नाव आहे.
त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया. आता हा सहकारी साखर कारखान्यांच्या संबंधातला प्रश्न आहे. सहकार भाग 1 मध्ये सहकारी संस्थांचे प्रकार ज्यावेळी आपण अभ्यासलं त्याच्यामध्ये कृषी पतसंस्था, त्यानंतर गैर कृषी पतसंस्था, त्यानंतर कृषी गैर पतसंस्था आणि गैर कृषी गैर पतसंस्था अशा 4 प्रकारचं वर्गीकरण आपण अभ्यासलं होतं. त्याच्यामध्ये कृषी गैर पतसंस्था याच्यामध्ये आपण सहकारी साखर कारखान्यासंबंधी डिस्कशन केलं होतं. त्या संबंधितला हा प्रश्न आहे. सहकार भाग 1 मध्ये तुम्हाला याचं स्पष्टीकरण मिळून जाईल. तर खाली 4 विधानं दिलेली आहेत आणि त्यातलं कुठलं बरोबर आहे, खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत, अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे. तर पहिलं जे विधान आहे, भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना महाराष्ट्रातील प्रवरानगर, जिल्हा अहमदनगर या ठिकाणी स्थापन करण्यात आला. आता हे विधान बरोबर आहे. भाग 1 मध्ये ऑलरेडी आपल्या कव्हर केलं आहे की प्रवरानगर या ठिकाणी जे सध्याचे नगरचे खासदार आहेत, नगर दक्षिणचे सुजय विखे पाटील, त्यांचे पणजोबा पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील त्यांनी हा पहिला साखर कारखाना सुरू केला होता धनंजय गाडगीळ यांच्या सहकार्यानं आणि मार्गदर्शनानं. हा आता भारतातीलच नाही तर आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना आहे, बरोबर, जो नगर या ठिकाणी स्थापन झाला. तो विधान 1 जे ते आपलं बरोबर आहे. त्यानंतर विधान 2 आहे, देशातील एकूण साखर कारखान्यांपैकी 29% अधिक कारखाने महाराष्ट्रात आहेत, बरोबर. हे विधान देखील बरोबर आहे. महाराष्ट्र जो आहे तो सहकारामध्ये फार पुढारलेला आहे पहिल्यापासून. त्यात सहकारी साखर कारखान्यांचा जो विकास होता सहकार क्षेत्रातला, तो पूर्वीच्या काळात खूप झालेला महाराष्ट्रामध्ये. आता त्याला काही खीळ बसली काही राजकीय कारणामुळं, तो विषय वेगळा. बट सुरुवातीपासून महाराष्ट्रामध्ये सहकारी साखर कारखाने किंवा एकूणच साखर कारखाने खूप जास्त आहेत, ऊसाचं जास्त उत्पन्न असल्यामुळं देखील. तर हे दुसरं विधान जे आहे की एकूण साखर कारखान्यांपैकी 29%पेक्षा जास्त कारखाने महाराष्ट्रात आहेत, हे स्टेटमेंट बरोबर आहे. त्यानंतर तिसरं जे सहकारी तत्वावरील साखर कारखान्यांच्या एकूण भागभांडवलांपैकी 25% भागभांडवल सभासद शेतकऱ्यांचे असते. आता या ठिकाणी लक्ष द्या की सहकारी साखर कारखाने ज्यावेळी स्थापन होतात त्यावेळी त्याचं जे भागभांडवल असतं 25% ते राज्य सरकारकडनं येतं आणि 10% जे ते सभासद शेतकऱ्यांकडनं येतं. तर आता या ठिकाणी स्टेटमेंट आहे की एकूण भागभांडवलापैकी 25% भागभांडवल सभासद शेतकऱ्यांचे असते. तर हे चुकीचं आहे. सभासद शेतकऱ्यांचं जे आहे ते 10% असतं आणि राज्य शासनाचं जे आहे ते 25% असतं आणि बाकीचं जे उरतं आहे म्हणजे ऑलमोस्ट 65% ते जे इतर ज्या वित्तीय संस्था असतात त्यांच्यामार्फत उभारलं जातं 65% भांडवल. तर या ठिकाणी स्टेटमेंट 3 किंवा विधान 3 जे आहे ते चुकीचं आहे. शेतकऱ्यांचं भागभांडवल किती असतं, 10% असतं आणि राज्य शासनाचं 25% असतं. हे थोडं लक्षात ठेवा. आणि त्यानंतर ऑप्शन 4 दिला आहे की देशातील कार्यरत सहकारी साखर कारखान्यांपैकी जवळपास 52% कारखाने महाराष्ट्रात आहेत. जसं मी आधी म्हटलं की महाराष्ट्रात जो आहे तो सहकार क्षेत्रात फार पुढारलेला आहे, त्यामुळे अधिक प्रमाणात सहकारी साखर कारखाने भारतामध्ये आहेत. आता विधान 2 आणि विधान 4 मध्ये काय फरक आहे, तर इथं एकूण साखर कारखाने ज्यामध्ये खाजगी देखील आहेत आणि ऑप्शन 4 किंवा विधान 4 मध्ये जे आहेत ते सहकारी साखर कारखाने आहेत जे फक्त सहकारी तत्त्वावर काम करतात. तर ते किती आहेत, एकूण जे भारतात आहेत त्यातल्या 52%पेक्षा जास्त महाराष्ट्रात. या ठिकाणी स्टेटमेंट 4 जे ते देखील बरोबर आहे. मग आपला ऑप्शन जो असणार आहे तो 1, 2 आणि 4 कुठं दिसतंय, क मध्ये दिसतं आपल्याला, बरोबर. फक्त 1, 2 आणि 4 ही जी विधानं आहेत ती बरोबर आहेत. यानंतर पुढच्या प्रश्नाकडं आपण वळूया. भारतातील पहिला सहकारी कायदा खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या किंवा ज्याला व्हाईसरॉय म्हणतो आपण कारकिर्दीत संमत करण्यात आला, बरोबर. ऑप्शन दिलं आहे लॉर्ड आयर्विन, लॉर्ड कर्झन, लॉर्ड रीडिंग आणि लॉर्ड चेम्सफोर्ड. या ठिकाणी जर तुमच्या लक्षात असेल तर आपल्या सहकार भाग 1-2 मध्ये आपण चर्चा केली होती की सहकाराची ऐतिहासिक पार्श्वभूमी भारतातली. त्यात आपण अभ्यासलं होतं की भारतातला जो पहिला सहकारी कायदा आहे तो 1904 मध्ये संमत झाला होता, बरोबर, 1904 मध्ये. आता एक गोष्ट लक्षात घ्या की 1904 मध्ये कोण व्हाईसरॉय होता, तर लॉर्ड कर्झन जो आहे तो 1904 मध्ये भारतात व्हाईसरॉय होता. त्याने मग पुढे जाऊन 1906 मध्ये
बंगालची फाळणी केली, त्यावेळी देखील लॉर्ड कर्झन जो आहे तो व्हाईसरॉय होता. मग 1904मध्ये जो कायदा पहिला भारतातला सहकारी कायदा संमत झाला होता तो लॉर्ड कर्झन याच्या कारकिर्दीमध्ये संमत झाला होता. त्यानंतर पुढचा प्रश्न, सहकारी संस्थांसंबंधी प्रत्यक्ष राज्यघटनेतच तरतुदी करण्यासाठी डॅश डॅश हा घटनादुरुस्ती अधिनियम संमत करण्यात आला. आता सहकारासंबंधी सगळ्यात प्रथम राज्यघटनेमध्ये तरतूद कधी करण्यात आली? ती 2011मध्ये करण्यात आली. कुठल्या घटनादुरुस्ती कायद्याच्या अनुषंगाने? ते म्हणजे 97वी घटनादुरुस्ती अधिनियम 2011. तर हे जे ऑप्शन बी जो आहे ते बरोबर उत्तर आहे. 97वी घटनादुरुस्ती अधिनियम 2011, ज्याला आपण 97th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्ट 2011 असं म्हणतो इंग्रजीमध्ये. तर ह्या कायद्याद्वारे राज्यघटनेमध्ये प्रथमच भारतामध्ये सहकारासंबंधी घटनात्मक तरतुदी केल्या गेल्या. म्हणजे काही कलमं ॲड केली गेली राज्यघटनामध्ये. त्याचबरोबर 9B हा जो विशेष भाग होता तो देखील राज्यघटनेमध्ये इन्क्लूड केला गेला. कुठल्या कायद्याच्या अनुषंगानं? 97वी घटनादुरुस्ती अधिनियम 2011. त्यानंतर पुढचा प्रश्न, हा एक जी 97वी घटनादुरुस्ती अधिनियम आहे 2011चा त्या संबंधित अधिक विस्तृत प्रश्न, हा स्टार इम्पॉर्टंट प्रश्न आहे, हा व्यवस्थित समजून घ्या. सहकारी संस्थांसंबंधी संमत करण्यात आलेल्या 97व्या घटनादुरुस्ती अधिनियम 2011च्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? कुठली विधाने सत्य आहेत असं विचारलं आहे. तर या घटनादुरुस्ती अन्वये विधान 1 आहे, राज्यघटनेत भाग 9B हा नवा भाग समाविष्ट करण्यात आला. बरोबर, आपण अभ्यासले ऑलरेडी की भाग 9B हा जो आहे तो 97व्या घटनादुरुस्तीद्वारे राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आला किंवा इन्क्लूड करण्यात आला. त्यानंतर विधान 2 आहे, राज्यघटनेच्या कलम 19मध्ये दुरुस्ती करण्यात आली. बरोबर, राज्यघटनेचं कलम 19 राज्यघटनेच्या 3ऱ्या भागामध्ये मूलभूत अधिकारांसंबंधित, फंडामेंटल राईट्स संबंधित, त्याच्यामध्ये सहकारी संस्था स्थापन करणं हा मूलभूत हक्क बनवण्यात आला. बरोबर, तर राज्यघटनेच्या कलम 19मध्ये दुरुस्ती करण्यात आली, हा ऑप्शन देखील, विधान देखील बरोबर आहे. त्यानंतर राज्यघटनेच्या 4थ्या भागात 43B या कलमाचा नव्याने समावेश करण्यात आला. आता राज्यघटनेचा 4था भाग काय? मार्गदर्शक तत्त्वे. बरोबर, डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी. बरोबर, राज्यकारभाराची मार्गदर्शक तत्त्वे. तर याच्यामध्ये कलम 43B जे आहे की सरकार जे आहे ते सहकारी संस्थेच्या स्थापनेसाठी प्रोत्साहन देईल आणि त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करेल, अशा प्रकारचं कलम 43B भाग 4मध्ये टाकण्यात आलं राज्यघटनेच्या. हा देखील ऑप्शन किंवा विधान बरोबर आहे. आणि त्यानंतर 4थं विधान आहे, राज्यघटनेत 214D या आणखी एका नव्या कलमाची भर करण्यात आली. तर विधान 4 जे ते या ठिकाणी चुकीचं आहे. कुठल्याही प्रकारचं 214D या 97व्या घटनादुरुस्ती अधिनियमाद्वारे इन्क्लूड नव्हतं केलं राज्यघटनेमध्ये. त्या ठिकाणी आपली विधान 1, 2, 3 हे बरोबर असणार आहेत. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे ड. फक्त 1, 2 व 3 ही जी आहेत ती विधाने सत्य आहेत. ऑप्शन डी. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणती विधाने वस्तुस्थितीशी सुसंगत आहेत? म्हणजेच कुठली विधाने खालीलपैकी बरोबर आहेत? आता हा जो आहे तो प्राथमिक सहकारी संस्था ज्या आहेत त्यांच्या संबंधित आहे, जी त्रिस्तरीय रचना आहे त्या संबंधातला प्रश्न आहे. पहिलं विधान जे ते, प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी अल्पमुदतीचे कर्ज देण्याचे कार्य करतात. आपला जो व्हिडिओ आहे सहकार भाग 2 हा बघून घ्या. याच्यावरती गॅरंटेड मी सांगतो 2018मध्ये 2 प्रश्न होते, 2021मध्ये देखील 2 ते 3 प्रश्न ह्या विषयावरती विचारले जाऊ शकतात. या सहकार भाग 2मध्ये आपण सविस्तरपणे सहकारी बँकांची त्रिस्तरीय रचना, अल्पमुदतीच्या कर्ज पुरवठा करणारा, ज्याच्यामध्ये प्राथमिक शेतकी सहकारी पतसंस्था ग्रामीण भागातल्या, त्यानंतर मधल्या स्तरावर म्हणजे जिल्हा पातळीवर काम करणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि 3ऱ्या स्तरावरती काम करणाऱ्या राज्य सहकारी बँका, ज्यांना आपण शिखर बँका म्हणतो, ते आपण सविस्तर अभ्यासलेलं आहे आणि त्यावरतीचा प्रश्न आहे. हा इम्पॉर्टंट आहे स्टार. तर व्यवस्थित प्रश्न समजून घ्या. 4 विधानं दिली आहेत आणि कुठली बरोबर आहेत विचारलं आपल्याला.
पहिलं विधान आहे, प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी अल्पमुदतीचे कर्ज देण्याचे कार्य करतात. बरोबर आहे, आपण बघितलं ह्या ज्या त्रिस्तरीय रचनेतल्या संस्था आहेत त्या अल्पमुदतीचा कर्ज पुरवठा करतात. बरोबर. त्यानंतर दुसरं विधान आहे, महाराष्ट्रातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची संख्या 31 इतकी आहे. आपण हे देखील अभ्यासलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक, ज्यांना आपण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणतो, यांची संख्या किती येतं? 31 आहे. बरोबर. विधान 2 देखील या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर तिसरं विधान आहे, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला शिखर बँक असेही म्हटले जाते. बरोबर आहे. या बँकेला आपण शिखर बँक असं देखील म्हणतो. का? कारण ती जी आहे ती या त्रिस्तरीय रचनेतली सर्वोच्च स्तरावर काम करणारी बँक आहे आणि जी खालच्या दोन्हींना मार्गदर्शन करते आणि त्यांना वित्तपुरवठा करते. त्यानंतर विधान 4 आहे, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना पैसा उपलब्ध करून देते व त्यांना मार्गदर्शनही करते. आता हा प्रश्न 2018मध्ये विचारला गेला होता, राज्य सहकारी बँकाचं काम. बरोबर. तर विधान 4 जे ते देखील बरोबर आहे की महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, जिला आपण शिखर बँक म्हणतो, ती राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना पैसा उपलब्ध करून देते, त्यांना मार्गदर्शन करते, त्याचबरोबर त्यांच्यावरती कंट्रोलही ठेवते, त्यांचं ऑडिट वगैरे देखील करते, कारण ती काय ह्या क्षेत्रातली शिखर बँक आहे. मग या ठिकाणी आपले चारही जे स्टेटमेंट आहेत, चारही विधानं बरोबर आहेत, म्हणून ऑप्शन डी 1, 2, 3, 4 म्हणजे सर्व जे आहेत ते सुसंगत आहेत किंवा बरोबर स्टेटमेंट आहेत. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न, भारताच्या नव्या आर्थिक धोरणाचा देशाच्या सहकार क्षेत्रावर कोणता परिणाम झाला? बरोबर. आता सहकार क्षेत्रावरती नेमकी काय परिणाम झाला भारताचे जे नवीन आर्थिक धोरण होते त्यांचा, ते आपण समजून घेऊया थोडक्यात. तर इथे 4 स्टेटमेंट दिलेत. आपल्याला ओळखायचं की हे कुठले परिणाम जे आहेत ते बरोबर आहेत आर्थिक धोरणाचे भारताच्या सहकार क्षेत्रावरती झालेले. स्टेटमेंट पहिलं दिलं की सहकारी संस्थांचे प्रशासन अधिक कार्यक्षम बनले आहे. आता सध्याच्या घडीला आपण बघतोय की बहुतांशी ज्या सहकारी संस्था आहेत त्या डबघाईला आलेल्या आहेत. अनेक सहकारी साखर कारखाने बंद पडले आहेत, सहकारी सूत गिरण्या बंद पडलेल्या आहेत. बरोबर. सहकारी खरेदी विक्री संघ, सहकारी दूध संघ सगळे कोलमडलेले आहेत. का? कारण ते जे प्रायव्हेटायझेशन भारतामध्ये झालं किंवा ज्याला आपण उदारीकरण म्हणू, उदारीकरण, खाजगीकरण. बरोबर. 1991च्या नंतर, त्यानंतर सहकारी संस्थांचा निभाव लागणं देशामध्ये अवघड झालं किंवा अर्थव्यवस्थेचं जे नवीन स्वरूप होतं त्याच्याशी या संस्थांना मिळतं जुळतं बनता आलं नाही. त्यामुळं हे जे पहिले स्टेटमेंट आहे की सहकारी संस्थांचे प्रशासन अधिक कार्यक्षम बनले, हे चुकीचं आहे. अधिक कार्यक्षम नाही बनलं, उलट ज्या सहकारी संस्था आहेत त्या डबघाईला आल्या. बरोबर. नवीन आर्थिक धोरणाच्या नंतर. आता या ठिकाणी नवीन आर्थिक धोरणं म्हणजे आपली खाजगीकरण, उदारीकरण याची जी नीती आहे त्याला नवीन आर्थिक धोरण म्हणतो आपण 1991 नंतरचं. तर ह्या धोरणामुळे काय झालं की सहकारी संस्था उलट डबघाईला आल्या, त्या अधिक कार्यक्षम बनलेल्या नाहीत. त्यामुळे हे याचं उत्तर नाही आहे. त्यानंतर दुसरं आहे, सहकारी चळवळ पूर्वीपेक्षा जास्त मजबूत बनली नाही, उलट सहकारी चळवळ जी आहे ती बुडीतात निघाली. का? कारण सहकारी चळवळ ज्या नवीन कॉर्पोरेट्स किंवा मल्टीनॅशनल कंपनीज आल्या त्यांच्याशी स्पर्धा करू शकल्या नाही. त्यामुळे ऑप्शन 2 किंवा विधान 2 देखील चुकीचं आहे आपलं. त्यानंतर आहे, नव्या आव्हानांना तोंड देण्यासाठी सर्व सहकारी संस्थांनी संघटितपणे प्रयत्न चालवले आहेत. चुकीचं आहे. उलट सहकार क्षेत्र जे आहे ते आता फार संघटित राहिलेलं नाही आहे आणि त्यांनी विशेष जे प्रयत्न करायला हवे होते एकत्रितपणे येऊन आपला टिकाव करण्यासाठी, ते त्यांनी केलेलं नाही आहे. त्यामुळे स्टेटमेंट 3 देखील या ठिकाणी चुकीचं आहे. त्यानंतर चौथं, सहकार क्षेत्राला खाजगी क्षेत्र आणि बहुराष्ट्रीय कंपन्या यांच्याशी स्पर्धा करावी लागत आहे. बरोबर. खाजगी क्षेत्र आलं सगळ्याच ठिकाणी आणि मल्टीनॅशनल कंपन्याच भारतामध्ये आल्या, बहुराष्ट्रीय कंपन्या ज्यांना आपण MNCs म्हणतो. बरोबर. मल्टीनॅशनल कंपनीज. तर यांच्याशी स्पर्धा करायला लागते सहकार क्षेत्राला आणि सहकार क्षेत्र यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी सध्याच्या घडीला कमकुवत आहे. मग ऑप्शन 4 जो आहे किंवा विधान 4 जे आहे ते या ठिकाणी बरोबर आहे की सहकार क्षेत्राला यांच्याशी स्पर्धा करायला लागते. म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे ब, फक्त 4 हे जे याचं उत्तर आहे. त्यानंतर प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्थांबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? बरोबर. प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्थांबाबतचा प्रश्न आहे, म्हणजे आपल्या सहकार भाग 2 मधून हा प्रश्न आहे, सहकार भाग 2 मधून.
एखाद्या गावातील 10 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येऊन प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्थेची स्थापना करता येते. हे स्टेटमेंट बरोबर आहे. आपण बघितलं आहे की एखाद्या गावातले 10पेक्षा जास्त लोक एकत्र येतात आणि प्राथमिक सहकारी पतपुरवठा करणाऱ्या संस्थेची स्थापना करतात. त्यानंतर विधान 2 किंवा स्टेटमेंट दुसरं जे आहे ते प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था आपल्या सभासदांना अल्प व्याजदराने पतपुरवठा करतात. आपण बघितलं की त्या सभासदांना अल्पदरानं पतपुरवठा करतात, त्यामुळे हे स्टेटमेंट देखील बरोबर आहे. त्यानंतर प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था सभासदांना दीर्घ मुदतीचे कर्ज देतात. आता होप की तुम्ही इथं जो फरक आहे तो लक्षात घेतला असेल. दीर्घ मुदतीचं कर्ज आपण बघितलं की प्राथमिक ज्या सहकारी पतसंस्था किंवा त्रिस्तरीय रचनेतल्या ज्या सहकारी बँका आहेत त्या दीर्घ मुदतीचे कर्ज देत नाहीत. त्यासाठी आपल्याकडे स्वतंत्र यंत्रणा आहे, ज्याच्यामध्ये भूविकास बँका आहेत, बरोबर, राज्य सहकारी बँका, ज्यांना आपण काय म्हणतो स्कार डीबीज, बरोबर, स्टेट कोऑपरेटिव्ह ॲग्रिकल्चर रूरल डेव्हलपमेंट बँक्स, बरोबर. त्यानंतर तुमची नाबार्ड असेल, त्याच्यामध्ये भूविकास बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका ह्या काय करतात, दीर्घ मुदतीचे कर्ज देतात. प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था अल्पमुदतीचं कर्ज देतात, दीर्घ मुदतीचं देत नाहीत, म्हणून हे स्टेटमेंट जे आहे ते चुकीचं आहे. त्यानंतर प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्थेचा कारभार सभासदांनी निवडून दिलेल्या संचालक मंडळाद्वारे चालवला जातो. सहकार भाग 2मध्ये आपण हे एकदम सविस्तरपणे तुम्हाला हे सगळे पॉईंट्स त्याच्यात सापडतील, एकदम व्यवस्थितपणे कव्हर केलेलं आहे. त्यामुळे ऑप्शन 4 जो आहे तो देखील या ठिकाणी बरोबर आहे. आपण बघितलं आहे की ज्या प्राथमिक सहकारी संस्था आहेत त्यांचा कारभार सभासदांनी निवडून दिलेले जे संचालक मंडळ असतं, ज्याला आपण बोर्ड ऑफ डिरेक्टर्स म्हणतो, त्यांच्यामार्फत चालतं. म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन विधान 1, 2 आणि 4 हे जे आपले ते बरोबर आहेत. म्हणजे 1, 2 आणि 4 हे विधानं काय आहेत आपली बरोबर आहेत. विधान 3 चुकीचं आहे. का? कारण ह्या संस्था दीर्घ मुदतीसाठी कर्ज पुरवठा करत नाहीत, अल्प मुदतीसाठी करतात. दीर्घ मुदतीसाठी स्वतंत्र संस्था आहेत, भूविकास बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका आणि नाबार्ड, बरोबर. त्यानंतर एक पुढचा प्रश्न, सहकार्याची व्याख्या ह्याच्यामध्ये आहे. या व्याख्येतून आपल्याला सहकार्याचा जो गाभा आहे तो कळतो, किंवा सहकाराची जी रचना आहे किंवा सहकार म्हणजे नेमकं काय ते आपल्याला या व्याख्येतून कळण्यास मदत होते. म्हणून मुद्दाम हा प्रश्न घेतलेला आहे. हा विचारला जाण्याची फार कमी शक्यता आहे परीक्षेमध्ये, बट व्याख्या म्हणून आणि सहकार म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी फार महत्त्वाची व्याख्या आहे. तर ही व्याख्या कुणाची, अशा प्रकारचा प्रश्न आहे. व्यक्तींच्या समूहाने आपल्या उपयोगासाठी स्थापन केलेला आणि संचालित केलेला उपक्रम, जे व्यक्तींनी स्थापन केले आपल्या स्वतःच्या उपयोगासाठी आणि त्यांनी संचालित केलेलं, बरोबर, असा उपक्रम म्हणजे सहकारी संस्था होय. या संस्थेला लोकशाहीचे नियम लागू होतात, बरोबर. सहकारी संस्था काय आहे, लोकशाही पद्धतीनं काम करते आपण बघितले, आणि ती आपल्या सभासदांना तसं एकूणच समाजाचा सेवा देण्याच्या उद्देशाने स्थापन केलेली असते, बरोबर. सहकारी संस्थांमधला सेवाभाव आपण ऑलरेडी डिस्कस केला. तर ही जी सहकार्याची व्याख्या आहे ही कोणी केली असा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पॉल लॅम्बर्ट यांनी केलेली ही व्याख्या आहे. हा प्रश्न विचारला जाण्याची फार कमी शक्यता आहे, बट ह्या व्याख्येमध्ये सहकारी संस्थेची जी तत्व उद्दिष्ट सगळे कवर होतात, म्हणून हा जाणीवपूर्वक प्रश्न मी या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून एक आपल्याला रिव्हिजन मिळेल की सहकारी संस्था म्हणजे काय, ती कशाप्रकारे काम करते, कशाप्रकारे स्थापन होते आणि कुणासाठी काम करते. तर हे सगळे एक 15 महत्त्वाचे प्रश्न आज आपण डिस्कस केलेत. येणाऱ्या भागामध्ये पुढच्या सबसिक्वेंट पार्ट्समध्ये आपण अधिकाधिक आणखी प्रश्न घेण्याचा प्रयत्न करू, ज्यामध्ये भूविकास बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, नाबार्ड आणि एकूणच अल्पमुदतीचा आणि दीर्घ मुदतीचा कृषी व ग्रामीण क्षेत्रासाठी पतपुरवठा करणाऱ्या सगळ्या संस्था याच्यावरती संभाव्य प्रश्न आपण घेणार आहोत पुढच्या भागांमध्ये. तर एक पुन्हा एकदा विनंती आहे की जर आपले सहकार भाग 1, 2, 3, 4, 5 जर तुम्ही बघितले नसतील तर कृपया 5चे जे भाग आहेत ते प्लीज बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रश्न जे आहेत ते अधिक प्रभावीपणे समजतील आणि एक प्रश्नांचं डिस्कशन करताना तुमची क्विक रिव्हिजन देखील होऊन जाईल. त्यामुळे प्लीज ते व्हिडिओ बघून घ्या आणि कृपया व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा. तुमच्या जो काही फीडबॅक असेल किंवा सूचना असतील, काही क्वेरीज असतील तर मी नक्की मदत करण्याचा प्रयत्न करेल. कृपया कमेंट करून त्या कळवा आणि तुमच्या अधिकाधिक मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्यासाठी मदत करा.
थँक्यू व्हेरी मच.